आणि बातमी आहे बदलापूरमधली। बदलापुरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। बदलापूर पासून जवळ असलेल्या इनगावमध्ये नरेश रत्नाकर यांचा आश्रम आहे। या आश्रमातच काल रात्री 11च्या सुमारास 20 ते 25 कार्यकर्त्यांसह दामले घुसले आणि त्यांनी आश्रमावर दगडफेक करत रत्नाकर यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि त्यानंतर घराच्या खिडकींचे गज वाकवत ते घरात शिरले। तसंच दामलेंनी धमकावल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केलाय। या विरोधात सध्या बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी दामले यांचे सुरक्षेत असलेले 2 पोलीसही त्यांच्या सोबत होते। दामले 1 लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केलेला आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। दरम्यान झाल्या प्रकरणाने आशिष दामले यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही कारवाई केली, मात्र दामले अजूनही फरार आहेत। तर या संबंधी आपल्याशी बातचीत करण्यासाठी गोपाल लांडगे आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख। गोपालजी, काय सांगाल? खरं तर हे जे कृत्य केलेलं आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, ते कृत्य खरं तर गंभीर म्हणता येईल। तुमची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? आशिष दामले यांनी जे कृत्य केलेले ते निंदनीय आहे। सुशिक्षित म्हणून ज्यांचा सामाजिक कार्यामध्ये नावलौकिक होता अशा नगरसेवकाकडून, लोकप्रतिनिधींकडून लोकांची अपेक्षा नाही, परंतु त्यांचं काम जे आहे ते निंदनीय आहे, असंस्कृती आहे आणि त्यांना नुसतं पक्षातून काढून उपयोग नाही तर समाज कार्यातून लोकांनी हटवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांनी काम केलेलं आहे त्याकरता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। बरोबर, नक्कीच। पण आता सध्या दामले जे आहे ते फरार आहे, आता त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे। आता ते कधी अटक होणार आहे, तुम्हाला काय वाटतंय? या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा सक्षम आहे, पोलीस यंत्रणा ते शोधून काढतीलच यावर विश्वास आहे, परंतु त्यांचे जे पाठीराखे असतील त्यांनाही यामध्ये गोवलं पाहिजे, जेणेकरून पाठीराखे किंवा अशा कृत्यांना पाठराखण करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसला पाहिजे। तुम्ही विरोधक म्हणून कशा प्रकारे काय मागणी कराल एक विरोधक म्हणून? अशा कृत्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे आणि असे कृत्य समाजामध्ये घडू नये म्हणून सर्वांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि अशा लोकांना बाजूला ठेवलं पाहिजे, जेणेकरून यापुढे अशी कृत्य होणार नाहीत। बर, नक्कीच। तुम्ही केलेल्या या बातचीत बद्दल धन्यवाद।